ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाचे राज्यसभेतील खासदार साकेत गोखले यांची एक्स माध्यमांवरील पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। केंद्र सरकार वंदे भारत एक्सप्रेसला प्रोत्साहन देत असण्यामागे घोळ असल्याचा दावा साकेतकडून करण्यात आला आहे। रेल्वे मंत्रालयाने साकेत गोखलेंची शाळा घेतली आहे। गोखलेंचा खोटेपणा रेल्वेने उघड केला आहे। राहुल गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत काँग्रेसने बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलंय। जोपर्यंत आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून हलणार नसल्याची भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली आहे। राहुल गांधी हे बाहेर देशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। आमदार संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केलं त्यापेक्षाही कठोर कारवाई राहुल गांधी यांच्यावर करण्यात यावी असं विधान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे। आदित्य यांनी संजय गायकवाड यांच्या विधानाचा समाचार घेतलाय। संजय गायकवाड यांनी अनेक विधानं केली आहेत, मात्र गृहमंत्री कारवाई करतच नाहीत। आपल्या राज्यात गृहमंत्री आहेत की नाहीत हेच कळत नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला 3 वंदे भारत भेट दिलेल्या आहेत। या 3 ट्रेनमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांचा प्रवास गतिमान आणि सुखकर होणार आहे। वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे। भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं आहे। राष्ट्रवादीच्या आमदाराने महायुती सरकारला घरचा आहेर दिलाय। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय ज्यांनी घेतला त्यांचा आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याकडून निषेध करण्यात आलाय। धनगर समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर स्वतंत्र द्या। धनगर आणि आदिवासी समाजाचा काही संबंध नाही, त्यांची संस्कृती स्वतंत्र असं लहामटे यांनी म्हटलंय। पुन्हा एकदा बाप्पा पावेल, सर्वांच्या मनातलं महायुतीचं सरकार येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान केलंय। राज्य सुखी समृद्ध आणि आनंदी राहू दे, पीक पाणी पाऊस चांगला असू दे, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी भाऊ लाडके शेतकरी सुखात राहू दे असं साकडं लालबाग राजासमोर घातल्याचं मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलंय। उदय सामंत यांनी नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे। नरहरी झिरवाळ काय बोलले माहित नाही, त्यांच्याशी बोलून मत मांडेन असं म्हटलंय। त्याचबरोबर लोकसभेला शिवबाठाच्या जागा वाढल्या त्याचं कारण मुसलमान यांच्यामध्ये केलेला गैरसमज होता। विधानसभेला समजेल कोण कुठे आहे आणि कोणाचा स्ट्राईक रेट आहे असंही सामंतांनी वक्तव्य केलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,40,00,000 अर्ज आलेले आहेत। जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या 1,60,00,000 महिलांना 2 महिन्याचे लाभ दिलेले आहेत। सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे आणि सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत 2 कोटींपेक्षा अधिक महिला पात्र ठरतील अशी अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे। राहुल गांधी यांची जीभ हासडून देणाऱ्याला 11 लाख रुपये बक्षीस देईन असं संजय गायकवाड यांनी धक्कादायक विधान केलंय। त्यांच्या या विधानावर काँग्रेसकडून सडकून टीका सुद्धा करण्यात आलेली आहे आणि हा माणूस समाजात आणि राजकारणात राहण्याच्या लायकीचा नाही असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हणत गायकवाड यांच्यावर टीका सुद्धा केली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीतील जागा वाटपाबाबत विधान केलंय। महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं अभिनंदन करायचं आहे आणि या नेत्यांनी 80-90 अशा कुठल्याही आकड्यांवर न जाता जिथे अजित पवार जिंकतील तिथे अजित पवारांचा आग्रह आहे, जिथे शिवसेनेचे आमदार जिंकतील तिथे शिवसेनेचा आग्रह आहे आणि जिथे आमचे आमदार तिथे
जिथे आमचे उमेदवार जिंकतील तिथे आमचा आग्रह आहे, असं यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. उद्धव यांनी 2.5 वर्ष सत्ता दिली, तुम्ही कधी मंत्रालयात गेले नाही असं विधान, भवनात गेले नाही, हे आता जुनी पेन्शन देऊ खोटे बोलत होते असं म्हणत बावनकुळे यांनी उद्धव यांच्यावर टीका केली आहे. आमचे सरकार सगळे प्रश्न सोडवत आहे. सोयाबीन बासमतीच्या शेतकऱ्यांना फायदा झाला, शेतकऱ्यांचं पीक आल्यावर मोठा फायदा झालेला लवकरच दिसेल असं बावनकुळे यांनी म्हटलंय. नगरचे माजी खासदार संजय विखे पाटील आता विधानसभा लढवण्यासाठी सज्ज झाले असून पक्षाने आदेश दिल्यास संगमनेर विधानसभा लढवण्यासाठी तयार असल्याचं म्हटलंय. असं झालं तर विखे विरुद्ध थोरात अशी लक्षवेधी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्याला अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी उत्तर दिलंय. काँग्रेस पक्ष योग्य वेळेस गायकवाडांना उत्तर देईल असं बळवंत वानखडे यांनी म्हटलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भागात पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दिव्यांग शेतकरी आणि मराठवाड्यातील विविध मागण्या तात्काळ पूर्ण करा यासाठी या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईलमध्ये आंदोलन केलेलं आहे. दरम्यान मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ध्वजारोहणाला येतील, त्यांच्या समोर आंदोलन करू असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. ज्ञानेशच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजी ब्रिगेड यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रभू श्रीराम आणि हिंदू संतांच्या विषयी अवमानकारक विधान केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्री स्वामी समर्थांची टिंगल करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय.